अतिशय खास टिप नंबर 1. अगदी हॉटेलसारखी कुरकुरीत भजी घरी बनविण्यासाठी. भजी बनविताना भजी कुरकुरीत होण्यासाठी थोडासा सोडा टाकून सोड्यावरती लिंबू पिळावं आणि सर्व पीठ एकजीव करून घ्यावं. तर भजी बनवताना ही ट्रिक्स एकदा ट्राय नक्की करून बघा. टिप नंबर 2. दुधी भोपळ्याचे तुकडे कापून कोरडे करून खोबरेल तेलात शिजवून घ्या. हे गाळून बॉटलमध्ये भरून ठेवा. या तेलाने केसांना मसाज केल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात. टिप नंबर 3. चेहऱ्यावर पांढरे किंवा काळे डाग दिसू लागल्यास कोरफडीमध्ये थोडेसं मध मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील पांढरे किंवा काळे डाग हळूहळू दूर होतील. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 4. जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्त घट्ट होते. रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येतो किंवा येऊ शकतो. टिप नंबर 5. जेवण केल्यानंतर आंबट ढेकर येत असेल तर किंवा छातीत जळजळ होत असेल तर यासाठी कांदा कापून त्यावर लिंबू पिळून रोज दुपारच्या जेवणामध्ये खावे. यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. अतिशय उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 6. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घ्या. यामुळे आराम मिळेल. तसेच तुम्ही छाती शेकवा, ज्यामुळे छातीतील कफ मोकळा होऊन बाहेर पडतो. तर सर्दी झाली असेल तर ही ट्रिक्स एकदा ट्राय नक्की करून बघा. टिप नंबर 7. किडनी स्टोन झाल्यास जुना गूळ आणि हळद ताकात मिसळून पिल्याने किडनी स्टोन पूर्णपणे नष्ट होतो. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर नक्की करा. टिप नंबर 8. गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे अन्न नेहमी थोडे थंड करूनच खावे. आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची व प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टिप नंबर 10. आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आहारामध्ये टोमॅटोचा वापर जास्तीत जास्त करावा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 12. चेहऱ्यावरील वांगच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी केळी घ्या व ते केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. ते चांगले मिक्स करा. हे मिश्रण वांग असलेल्या भागावरती लावा. किमान हे मिश्रण 30 मिनिटे तसेच त्वचेवरती म्हणजेच त्या भागावरती राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तर चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा नक्की ट्राय करू शकता. व टीप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टिप नंबर 13. कमी पाणी पिल्यामुळे डोक्याच्या नसामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात व मेंदूवर जास्त प्रेशर पडते. यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते. म्हणून नेहमी भरपूर पाणी प्यावे. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14. जर तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होत असेल तर त्याचा संबंध शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजाच्या B6 आणि जीवनसत्वाची कमतरता असलेल्या लोकांना जास्त राग येऊ शकतो. शरीरात व्हिटॅमिन B6 ची कमतरता असल्यामुळे गुड हार्मोन्सची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे त्या व्यक्तीला जास्त राग येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 15. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर दुधी भोपळ्याच्या रसामध्ये थोडेसे मीठ मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी प्या. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते व वजन कमी होण्यासाठी मदत होते. गृहिणींसाठी अतिशय खास टिप नंबर 16. केसांना चमक देण्यासाठी वापरण्यात येणारे हेअर कंडिशनर तुमच्या चांदीच्या वस्तूंची चमक पुन्हा मिळवून देईल. थोडंसं कंडिशनर एखाद्या टूथपेस्टच्या मदतीने
चांदीच्या वस्तूवर किंवा चांदीचे देव असतील तर त्यावर चांगल्या प्रकारे स्क्रब करा. कंडिशनरने चांदीच्या वस्तू घासल्यास त्याच्यावरील काळा थर निघून जाण्यास मदत होईल. तर चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे देव साफ करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 17. बाजारातून लिंबू खरेदी करताना ते योग्य पद्धतीने करावे. जर तुम्ही लिंबू साठवण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा की खरेदी करताना ते लिंबू खूप ताजे खरेदी करावे. स्टोरेजसाठी नेहमी ताजे पातळ सालीचे लिंबू खरेदी करावे, कारण जाड सालीपेक्षा चांगले रसदार असतात. त्यामुळे लिंबू खरेदी करताना त्याची साल पातळ आहे हे पाहून नेहमी लिंबू खरेदी करावे. टिप नंबर 18. फ्रीजमधून काढलेल्या भाज्या लगेच फोडणी घालू नका. दूध, भाज्या यासारख्या वस्तू फ्रीजमधून काढल्याबरोबर थेट गॅसवर ठेवू नका. तुम्हाला जेवण बनवण्याची घाई नसेल तर फ्रीजमधून काढलेल्या या वस्तू किंवा गोष्टी 1 ते 2 तास आधी रूम टेम्परेचरमध्ये ठेवाव्यात किंवा कोवळ्या उन्हामध्ये देखील तुम्ही थोडा वेळ ठेवू शकता. त्यामुळे तुमचा गॅस कमी जळेल आणि तुमच्या गॅसची बचत देखील होईल. लाखो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाची टिप नंबर 19. कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही डाळिंब खाल्ले पाहिजे. कॅन्सरने त्रस्त लोकांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर ठरतो. प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी टाळण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे कर्करोग म्हणजेच कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. अतिशय उपयुक्त टिप नंबर 20. घसा खवखवणे, खोकला किंवा सर्दी होत असेल तर चहामध्ये तुळशीची पाने, लवंग आणि काळी मिरी टाकल्यास आराम मिळतो. तर सर्दी झाली असेल तर ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 21. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसामध्ये इतर फळांच्या रसापेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. निरोगी शरीर राहण्यासाठी व प्रत्येक गृहिणीच्या कामी येतील अशा उपयुक्त व महत्त्वाच्या व आपले हजारो लाखो रुपये वाचवण्यासाठी कामी येतील अशा उपयुक्त टिप आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.